साई लीला मासिक 1925 अंक 10. मित्रवर्य रावसाहेब अण्णासाहेब दाभोळकर, मुक्काम बांद्रे, यास नीलकंठ रामचंद्र सहस्त्रबुद्धे, मुक्काम बडोदे. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. श्री साई लीलेचा गतवर्षीचा 12वा अंक मिळाल्याबरोबर मी आपणास पाठवलेले पत्र प्रसिद्ध होणार नव्हते. ते अखेरीस बहुत वाटाघाट होऊन 9 महिन्यांनी यंदाच्या अंकात प्रसिद्ध झालेले पाहून श्रीच्या लीलेचे कौतुक वाटले. आता माझ्या विचारसरणीचा थोडासा खुलासा करतो. वेदैश्व सर्वैर्हमेव वेद्य या भगवत उक्तीमध्ये जसे सर्व वेदाध्ययनाचे फळ ईश्वराचे समग्र ज्ञान होणे हेच होय असे सांगितले आहे, तसेच समग्र सनातन आर्य ग्रंथाध्ययनाचे तेच फल आहे असे वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चांते हरी सर्वत्र गीयते या गजेंद्र मोक्षांतर्गत श्लोकात प्रत्यक्ष भगवान श्री वेदव्यासांनी सांगितलं आहे. जीवास हे ज्ञान प्रथमतः प्राप्त झाल्याशिवाय त्याच्या अंतःकरणात खऱ्या भगवत भक्तीचा उद्भव होणे शक्य नाही. याचे कारण आधी आत्मयाते जाणावे, मग तयाते साधावे, एरवी नुसते अनुभवावे काय म्हणून असे योगीराज श्री मुकुंदराव यांनी आपल्या परमामृत नामक ग्रंथात सांगितले असून अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय भगवत भक्ती उत्पन्न होत नाही असे जन्मांतर सहस्रेषु तपोध्यान ससाधिमी नराणाम क्षीणपापानां कृष्णे भक्ती प्रजयते या अनुस्मृत्यर ग्रंथात भगवान वेदव्यासही सांगत आहेत. सनातन आर्य ग्रंथ अथवा संतप्रणीत प्राकृत ग्रंथ यांचे श्रद्धायुक्त अंतःकरणाने विचारपूर्वक श्रवणमनन केले असता हीन प्रारब्ध नसलेल्या जीवास परोक्षता होईल आणि तेणे करून परमेश्वराविषयी असंभावनारूप बुद्धिदोषही नाश होईल. परंतु तेवढ्याने ईश्वराविषयी परमप्रेम भक्तीचा उद्भव होईल असे मात्र म्हणता येत नाही. तसे प्रेम उत्पन्न होण्यास ते ज्याच्या ठाई अखंड वसत आहे अशा एखाद्या महात्म्याचा समागम होऊन मुकुंदराजांनी याची परी पाहता जीव अविद्याविरहिता काम्यकर्मातीता जाणीजे ऐसा असे म्हटले आहे. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञाची लक्षणं प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय ती बुद्धीत कायमचे वास्तव्य करीत नाहीत. येथपर्यंत बुद्धीची मजल गेली म्हणजे यस्य देवे पराभव किर्यथा देवे तथा गुरु या श्रुतीप्रमाणे गुरुरूपी सगुण ब्रह्माच्या उपासनेच्या द्वारे तस्यैते कथितार्ह्यता प्रकाशते महात्मनः या श्रुत्यर्थ नव्हे अपरोक्ष ज्ञानप्राप्तीस सुरुवात होऊन अखेरीस बहवो ज्ञानतपसा पुटा मद्भागता या भगवत उक्तीप्रमाणे मोक्षापर्यंत मजल जाऊन पोचते अशी जी माझी आता पक्की खात्री झाली आहे. त्याचे सर्व श्रेय श्री सद्गुरुनाथांनी सन 1910 साल अखेरीस मला मुद्दाम शिर्डीस प्रथमतः खेचून नेऊन दिलेले दर्शन, त्यानंतर आपल्या एका भक्ताची सेवा माझ्याकडून करून घेण्याच्या निमित्ताने मला दिलेल्या दीर्घकाल समागम 2 आणि तेव्हापासून माझ्यावर अखंड असलेली कृपादृष्टी या त्रिवेणी संगमाकडेच आहे. असो, आता सद्गुरूविषयी आणखी 2 मुद्द्यांचा थोडासा खुलासा करतो तो असा. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः या नियमास अव्यक्त ईश्वर दृष्टीने मुळीच अपवाद नाही, परंतु कर्तू अकर्तू अन्यथा कर्तू असे आपले अगाध अतर्क्य ऐश्वर्य प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवण्याकरता जेव्हा तो सद्गुरू रूपाने व्यक्त होतो तेव्हा ग्रंथीभेद करून मायामय मिथ्या जड देहापासून
आणि त्याच्या प्रारब्धापासूनही निजभक्तास विभक्त करून त्याच्या प्रारब्धाचाही नाश करतो. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसम्याप्यते, याचा अर्थच असा आहे. अशा तऱ्हेने जन्म जरा आणि मरण, देहा हाची धर्म जाण, क्षुधा तृषा सुखदुःख दारुण, प्राण मनाचे धर्म हे. देहधर्म, प्राणधर्म, मनोधर्म, इंद्रियधर्म याहून आत्मा निर्धम वेगळा आहे. हा सिद्धांत पक्का उमजून ज्याच्या कृपेने जीवास आत्मस्वरूप प्राप्ती होते, त्या कृपाघन सद्गुरूपाशी असली अमौलिक देणगी न मागता मिथ्या, माईक अशा कोणत्या वस्तूंची याचना यथार्थ होईल. बाकी भक्तिमार्ग जगातून नष्ट न व्हावा, एतदर्थ जसे आर्तो जिज्ञासू यार्थी यांचे ईश्वर भक्तीने इप्सित साफल्य होते, तसे सद्गुरू भक्तीनेही देह प्रारब्धानुसार होणारच. आणि पुढे कोणाचे काय होणार हे योगेश्वरांना त्रिकाल ज्ञानाने सहजच समजत असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद सफल होऊन लोकांची त्यांच्यावर श्रद्धायुक्त भक्ती जडते. या माझ्या विचारांमुळेच मला आदिभौतिक साक्षात्कार मुळीच होत नाहीत, परंतु भगवान वेदव्यासाने गजेंद्र मोक्षाच्या शेवटी गीता सहस्रनामाई वस्तरा राजो युनस्मृती गजेंद्र मोक्षणम चैव पंचरत्नानी भारते या श्लोकात नामनिर्देश केलेल्या महाभारतांतर्गत शुद्ध पराभक्तीपर 5 रत्नांपैकी आद्य रत्नाचे प्रथम मननपूर्वक अध्ययन, नंतर तदर्थाचे कथन करण्याविषयी मला श्री समर्थांनी काही वर्षापूर्वी जी आज्ञा केली, त्या कामी त्यांच्या कृपेने नित्य गीतार्थ स्फुरण होत आहे. ते मात्र अमौलिक आहे, कारण ज्ञानपूर्वक श्रद्धाभावी संतकृपा नाही व संतकृपेशिवाय नुसत्या शब्दपांडित्याच्या बळावर गीतार्थ समजणे अशक्य आहे आणि तो उमजणे तर त्यापेक्षाही अशक्य आहे. तशा पांडित्याने मसालेदार चिवडा मात्र होतो. पूर्ण वैराग्यशीलता ज्या महात्म्याचे ठाई अखंड दृगोचर होत असेल, अशा पुरुषाचे ठाई प्राय ब्रह्मातैक्य ज्ञानही असते, असा अध्यात्मशास्त्राचा सिद्धांत आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुष्कळ अल्पज्ञ जीवांचे प्रापंचिकदृष्ट्या बहुत नुकसान झाल्या कारणाने सांप्रतकाली खऱ्या खोट्याची निवड न होता अनेक मिथ्याचारी गुरूंच्या बरोबर अतिदुर्लभ असलेल्या महात्म्यांचीही टवाळकी होत आहे. परंतु पूर्ण वैराग्यशीलत्वामुळे समलोष्टाश्म कांचन झालेल्या पुरुषानेही जर कोणापाशी काही द्रव्य मागितले तर त्याचा त्यात काहीतरी सद्हेतू असावा अशी बुद्धी न होऊन त्याच्यावर विनाकारण दोषारोप करणे म्हणजे आपल्या द्रव्य लोभात्मक स्थूल दृष्टीचे एका प्रकारे प्रदर्शन करणेच होय. हेही ज्यांना समजत नाही त्यांच्याविषयी विचारी पुरुष उपेक्षा हीच शुभवासना आपल्या अंतःकरणात ठेवणार. असो, साईलीलेच्या येत्या अंकात हे पत्र प्रसिद्ध व्हावे ही विनंती. श्री संपादक साईलीला यास विनंती विशेष ही सतीला काव्यसेवा व्यष्टीरूप साईनाथाला अर्पण करून समष्टीनाथाला अर्पण होण्याकरता येत्या अंकी स्थल द्याल अशी आशा आहे. शुद्ध पंचांगाप्रमाणे पौष 11 मकर संक्रांत. साधोनी निजभक्त आत्महित जो ईशासनी बैसतो, नाना रूप विचार गूढ वधुनी थट्टेतही बोधितो. माता जैवी मुलास चाल शिकवी, हाती धरोनी सदा, राजा रंक समान लेखी गुरु हा तेवी हरी आपदा. भुजंग प्रयात. किती वर्णू मी सौख्य हे सद्गुरूचे, जपे जातसे तर्क वाया मनाचे. यशाचा निधी सद्गुरू साईनाथ, पदी तील हे अर्पितो हा अनाथ. शिखरिणी त्यजूनी धन सुखांशाभानू, झाला पुढारी मकरी बसूनी आला सर्व लोकोपकारी. गिळील मकर लोका वाटले या रवीला, म्हणून दमुनिया त्या लावितो सत्पथाला. इंद्रवज्रा. भीतीन आता मकरा कडोनी,
आनंदमाना रविला स्मरोनी, सेवोनिया हा तिळगुळ आता, वृद्धी करा प्रेम भजा अनंता. ही मातृभूमी असुखी न राहो, स्वातंत्र्य भाळी झळको न राहो. ऐसी करा साई पदा विनंती, काढील तो षड्रिपुजनन्य भक्ती. के जे भीष्म. श्री समर्थ साईबाबा यांच्याबद्दल आवड उत्पन्न करण्यास कारण हरिभक्त दास गणू महाराजांची कीर्तने हे होय. रा गोविंद नारायण उर्फ बाबा सामंत यांचा बाबांबद्दल अनुभव. एके दिवशी मी घरी बसलो असताना रावसाहेब कैलासवासी रघुनाथराव तेंडुलकर हे सहज आले व त्यांनी श्री साईबाबांच्या फोटोची स्थापना कैलासवासी वामनराव नार्वेकर यांचे येथे झाली आहे असं सांगितलं. मी रागाने म्हणालो, 33 कोटी देव आहेतच, त्यातच आणखी हा एक मिळून फायदा तो काय. त्याखेरीज असेच आणखीही याबद्दल थोडेसे बोलणे झाल्यावर रावसाहेब रघुनाथराव हे आपले घरी परत गेले. त्याच रात्री मी स्वप्नात साईबाबांचा एक मोठा फोटो बघितला. त्यांचा एक डोळा उघडलेला बघितला व म्हणालो, अरे हा म्हातारा तर जिवंत दिसतो. इतक्यात दुसराही डोळा उघडून माझ्याकडे पाहू लागले. तो देखावा पाहून मला बाबांकडे जाण्याची इच्छा झाली व ईस्टरच्या रजेत मी काही स्नेहांबरोबर गेलोही. गेल्याबरोबर नमस्कार वगैरे करून काही वेळ जवळ बसलो व नंतर इतरांबरोबर जेवायसाठी वाड्यात गेलो. दुपारी पुन्हा गेलो तेव्हाही बाबांना नमस्कार करून जरा त्यांच्या बाजूला पण जवळ बसलो. तेव्हा बाबा माझ्याकडे बघून आपणाशीच बोलू लागले की मी लई लांब राहत होतो त्या ठिकाणी सांचा बकऱ्यांचा बाजार भरतो, जवळ समुद्रही आहे. त्या ठिकाणी मी पुष्कळ वर्षे राहून कंटाळलो. माझ्या बापूस मी ओळखतो. हे ऐकून मला वाटले की बांद्रे येथे बरीच वर्षे राहणारे व नुकतेच पडदाशीन झालेले माझे परमपूज्य श्री मौलाना पीर साहेब यांच्याकडे मी काही वर्षे जाण्या येण्यात घालवली. त्यांच्याबद्दल हे बाबांनी मला स्मरण दिले. हे पाहून बाबांबद्दल माझे मनात अधिक आदर वाटू लागला. रजा संपत आली. आज दुपारी निघून गेलंच पाहिजे व तसे जाता आले तरच उद्या कामावर हजर राहता येईल म्हणून इतर मंडळींबरोबर मी पुन्हा दर्शनाला गेलो. पाहतो तर बाबा एकाएकी इतके संतप्त झाले की त्यांच्या पुढे उभे राहणे हे त्यांच्या रोजच्या सहवासातील माणसांनाही कठीण वाटू लागले. रजेविना शिर्डी सोडून जाता नये अशी पद्धत असल्यामुळे व रजा मिळणे तशा स्थितीत तर शक्य नव्हते. अर्ध्या तासाच्या आत जर निघणं झालं नाही तर उद्या ऑफिसात कसं जावं ही चिंता. मंडळींची बरीच गर्दी. मला हा पहिलाच प्रसंग असे असल्यामुळे काय करावे ते सुचेना. नोकरीबद्दल धास्ती वाटू लागली. तेव्हा ज्या ठिकाणी मी उभा होतो त्या ठिकाणीच मनात जशी परमेश्वराची करतात त्याप्रमाणे बाबांची प्रार्थना केली की आपण यावेळी अगदी शांत चित्त होऊन जेवढे जाणारे आहेत त्या सर्वांना रजा द्यावी. प्रार्थना चालली असताना माझे चित्त सद्गदित झाले व डोळ्यावाटे पाण्याचे थेंब आले. तोच बाबांनी आपले डोळे माझ्याकडे लावले. 1 सेकंद झाला असेल इतक्यात रावसाहेब माधवराव देशपांडे यांच्याकडे वळून शांत चित्ताने बाबा म्हणाले, ज्यांना जायचं आहे त्यांना म्हणावे उदी घ्या. नंतर बाबांच्या चरणावर डोई ठेवून त्यांनी आपल्या हाताने दिलेली उदी घेऊन मुंबईला वेळेवर येऊन पोचलो. माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नासंबंधाने जुळवाजुळव करण्यात मी बरेच महिने परिश्रम केले, परंतु बरेच दिवस योग्य असे स्थळ जमत नव्हते. एके रात्री तर झोपच येईना व याचबद्दल विचार सुरू झाले. दिवा लावून घड्याळाकडे बघितले तो 1:30 वाजला होता. तेव्हा समोरच साईबाबांचा फोटो होता. त्यांच्याकडे बघितलं व मोठ्या मिनतवारीने अशी प्रार्थना केली की महाराज आपण सर्वज्ञ आहात, मी अगदीच या कामी नौका आहे. तेव्हा ज्या मुलाचा संबंध हिच्याबरोबर आपण निश्चित केला आहात ते स्थळ मला हुडकण्यास न लावता ते एकदाचे लवकर जमावे अशी कृपा करावी असे म्हणून साष्टांग नमस्कार घातला. चमत्कार असा की दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता कैलासवासी भाऊराव दाभोळकर हे ज्या स्थळाला पुढे योग जमला त्या स्थळाची खात्रीपूर्वक व पूर्ण आशाजनक माहिती घेऊन आले
व मग मी तर बाबांचे मनातल्या मनात खूप आभार मानले. श्री सद्गुरू साईनाथ प्रसन्न श्री हरी सीताराम दीक्षित यांना आलेला महाराजांचा अनुभव. एकदा मी महाराजांच्या जवळ बसलो असताना महाराज एकसारखे कणताना दिसले. महाराजांची व्यथा पाहून मी मनात तळमळू लागलो. शेवटी मी त्यांना म्हटलं, बाबा, आपल्याला फार त्रास होत आहे आणि आम्ही आपल्या कोणत्याही तऱ्हेने कामी पडू शकत नाही. त्यावर महाराजांनी एवढंच म्हटलं, मी तर पुष्कळ कामी येईन. दुसऱ्या दिवशी मला मुंबईस येण्याची आज्ञा आली व मी मुंबईला आलो. मी तेथे आल्यावर नागपुराहून वडील बंधू आजारी असल्याचे पत्र आले व त्यांना भेटण्यासाठी मी नागपूरला गेलो. तेथे बसल्यावर महाराजांचे कण्याचा व शब्दांचा उलगडा झाला. तो सर्व उलगडा मी नागपुराहून एका स्नेहाला लिहिलेल्या पत्रावरून वाचकांच्या ध्यानात स्पष्टपणे येईल म्हणून त्या पत्राचा उतारा खाली देतो आहे. रावसाहेब हरी सीताराम यांनी एका स्नेहास पाठवलेल्या पत्रातील उतारा. लिहिण्यास आनंद वाटतो की स्वर्गीय तीर्थस्वरूप भाईजी साहेबांची प्रकृती कालपासून थोडी सुधारत चालली आहे. आदितवारचा दिवस फार वाईट गेला. मला तार पाठवण्याविषयी त्यांनी सांगितलं, पण लवकरच डॉक्टर आले व इतक्यात तार करू नका म्हणाले. तितक्यात परमदयाळू बाबांनीही दर्शन दिले. त्याच रात्री त्यांच्या एका स्नेहाला तशाच अर्थाचा दृष्टांत दिला. मी मग कामाला येईल हे शब्द ज्या दिवशी माझ्याजवळ उच्चारले तोच तो दिवस. काय तो कनवाळूपणा व किती अगाध शक्ती. अनंतामुखीचा शिणे शेष गाता हे काही खोटं नाही. आम्हा मूळ जीवांना ते कणताना दिसतात, पण त्याच वेळेला ते कोठे काय करत असतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. त्यांचे पाय लादले हे खरोखरच माझे मोठे भाग्य. ते जन्मजन्मांतरीसुद्धा अंतरू नयेत हीच माझी प्रार्थना आहे. वडील बंधूंना अजून घरातल्या घरात फिरू लागायला 5-6 दिवस लागतील. माझा मुक्काम येथे 8 दिवस होईल असे वाटते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीने नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. ओम श्री सद्गुरु साईनाथाय नमः.